प्रभाग 3चा सर्वांगीण विकास हाच ध्यास. महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. आमदार राहुल आवाडे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये महायुतीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी गणेशनगर येथील अरोमा चौकात भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप अ गटाच्या अधिकृत उमेदवार डॉ. प्रियंका प्रसाद इंगवले, भाजप ब गटाचे उमेदवार योगेश चांगदेव पाटील, शिवसेना शिंदे गट क गटाचे उमेदवार सौ सरिता भाऊसो आवळे आणि भाजप ड गटाचे उमेदवार राजू शंकर चव्हाण यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते महायुतीच्या उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी अरोमा चौक येथे उपस्थित नागरिक व महिलांशी थेट संवाद साधत सभेला संबोधित केले. इचलकरंजी शहरासह प्रभाग क्रमांक 3 मधील विकासकामे मार्गी लावण्यासाठी महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. तर माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही सभेत बोलताना प्रभाग क्रमांक 3च्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून महानगरपालिकेत पाठवा, असे मत व्यक्त केले. यावेळी उमेदवारांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ओपन स्पेस डेव्हलपमेंट तसेच नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधांना विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. प्रभाग क्रमांक 3ला इचलकरंजी शहरातील विकासाचे मॉडेल प्रभाग बनवण्याचा निर्धारही याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या कॉर्नर सभेला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभाग क्रमांक 3चा विकास अखंडित राहावा यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन